महाराष्ट्राचा मानबिंदू आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतातील सार्वत्रिक शिक्षणाचे आद्यप्रणेते महात्मा फुले आणि भारतरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो, आज इथे MPSCतील यशवंताचा सत्कार करण्याचा सोहळा येथे साजरा होत आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी यशवंत होत आहेत आणि योगायोग म्हणजे गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणारे आपले महात्मा फुले यांच्या 188वी जयंती आज आहे. हा एक चांगला योग आहे. वेळेच्या कमतरतेमुळे थोडक्यात प्रवास सांगतो. 2012 साली मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो त्यावेळेस युनिक अकॅडमीचा बुक स्टॉल आमच्या कॉलेजवरती लागला होता. तेथे श्री मनोहर भोये सरांचे राजमुद्रा पुस्तक माझ्या हाती पडले. शेवटच्या वर्षी असताना ते पुस्तक वाचले आणि खरंच मी खूप प्रभावित झालो होतो ते पुस्तक वाचून. पुस्तक वाचले आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर MPSC करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या अटेम्प्टमध्ये प्री पास झालो होतो आणि इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होण्यासाठी 5 मार्क कमी पडले होते. घरी गेलो, त्यानंतर घरच्यांना सांगितलं की आणखी एक वर्ष एक चान्स पाहिजे मला. घरच्यांनी तो चान्स दिला. त्यानंतर 2 फेब्रुवारीला मी प्रिलिम परीक्षा दिली 2014ला. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये गारपिटीने सर्वत्र हाहाकार माजला होता आणि बरोबरच लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुलही वाजला होता. या 2 महिन्यांच्या काळात या 2 गोष्टी सातत्याने वर्तमानपत्रात येत होत्या. अभ्यास करत असताना दररोजचे पेपर वाचायची सवय असल्यामुळे या 2 गोष्टी सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे या अशा सातत्याने समोर येणाऱ्या गोष्टींची मी व्यवस्थित कात्रणीने काढली आणि त्याचा एक असा अभ्यास केला व्यवस्थितपणे. मेन्स एक्झाम झाली. त्यानंतर श्री भोये सरांना भेटलो. सर म्हटले रिझल्ट आलेला आहे, असा स्कोर आहे, इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे. आम्ही ऑगस्ट 14 पासून त्यानंतर मी मेन्स दिली होती. त्यानंतर मी ऑगस्ट 14 पासून तयारी चालू केली. सरांकडे एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केले सरांनी. ज्यावेळेस खरोखर 9 डिसेंबरला रिझल्ट आला आणि 7 जानेवारीपासून इंटरव्ह्यू चालू झाले, त्यावेळेस मुलाकडे जेमतेम 1 महिना शिल्लक होता इंटरव्ह्यूच्या अभ्यासासाठी. आम्ही अगोदरच सुरुवात केली असल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी आमची तयारी झालेली होती. आता फक्त ब्रशअप करायची गरज होती. इथपर्यंतच्या टप्प्यावर आल्यानंतर तुमचे जे शिक्षक वर्ग असतात, गुरुवर्ग, त्यांनासुद्धा ही अपेक्षा असते की आता इथून मागं नाही गेलं पाहिजे, आता अपयश नाही आलं पाहिजे. ते तुमच्यासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न करतात. भोये सरांचं थोडक्यात सांगायचं म्हटलं, इंटरव्ह्यूला कोणता ड्रेस घालायचा, तुमच्या खिशामध्ये कुठला पेन पाहिजे. माझ्या खिशामध्ये साधा पेन होता, तर सरांनी इंटरव्ह्यूच्या दिवशी माझ्या खिशातील पेन चेंज केला आणि म्हटले हा पेन बरोबर नाही आहे, दुसरा पेन वापर. तसं ड्रेसच्या संदर्भात झालं होतं. यावर्षी सर्वांनी नेव्ही ब्ल्यूची फॅशन आली होती. नेव्ही ब्ल्यू ड्रेस घातले होते. सरांनी म्हटले की पांढरा ड्रेस घाला. त्यानंतर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येत होते की मोरे सर म्हटले की तुम्ही यावर्षी सर्व मुलांनी नेव्ही ब्ल्यूची फॅशन आणली, आम्हाला पण खूप बोर होत आहे. आणि सरांचं प्रेडिक्शन एकदम बरोबर निघालं. सरांनी आम्हाला पांढरा ड्रेस घालायला सांगितला होता. त्यामुळे तिथं एकदम कॉन्फिडंटली फील झालं मला. आता थोडक्यामध्ये सांगतो. मगाशी ज्या 2 गोष्टी मी वरती सांगितल्या, गारपीट आणि लोकसभेच्या, ती यासाठी सांगितल्या की ज्यावेळेस आमचा मेन्सचा पेपर झाला होता त्यामध्ये आम्हाला 50-50 मार्काचे निबंध, हेलस्ट्रॉम गारपीट म्हणून इंग्लिशमध्ये आणि प्रजासत्ताक म्हणून मराठीमध्ये आला होता. व्यवस्थित तयारी केली असल्यामुळे 50-50 मार्काच्या निबंधाची तयारी अगोदरच झालेली होती. त्यामुळे तिथे एक खूप मोठा फायदा झाला. यानंतरच्या टप्प्यामध्ये ज्यानंतर इंटरव्ह्यू झाला, 28 जानेवारीला इंटरव्ह्यू झाला, त्यानंतर अपेक्षा होती की मार्चपर्यंत रिझल्ट येईल. त्यानंतर मग बघूया पुढे काय होते ते. दुर्दैवाने मेन्स प्रीच्या अगोदर रिझल्ट नाही आला, तरी पण ठरवलं की प्री द्यायची. यावेळेस जर समजा चुकून नाही झालं तर काय करणार. प्री दिली.
आणि बाहेर पडताच घरच्यांचे फोन येऊ लागले की सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे. मला अपेक्षा होती की किमान तहसीलदार भेटेल, परंतु तहसीलदार नाही भेटली, नायब तहसीलदार भेटली. पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करणार आणि तहसीलदार घेणार. आता थोडक्यात सांगतो, आपल्याला वारंवार जेव्हा अपयश येते त्यावेळेस आपल्याला अब्राहम लिंकन यांचं उदाहरण दिलं जातं की ते सतत 9 वेळा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि शेवटी विजयी होऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. वारंवार थोडक्यात यश जेव्हा आपल्याला हुलकावणे देते त्यासाठी आपल्याला एवढं अमेरिकेच्या उदाहरणांची आता गरज भासणार नाही. आमचे मित्र श्री विक्रम बांदल सर यांनी 4 वेळा सलग इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाय होऊन अपयशामध्ये न खचता 5व्या वेळी पण परत इंटरव्ह्यू देऊन शेवटी डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट घेतली आणि मागचा सर्व अनुच्छेद त्यांनी भरून काढला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भाषणाचा शेवट करताना एवढं सांगतो, जे मी हे सर्व सरांकडून शिकलो की आयुष्यामध्ये हारणं असं काहीच नसतं. आयुष्यामध्ये हारणं असं काहीच नसतं. एकतर तुम्ही जिंकता किंवा शिकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.